मुंबई तक ब्रॉट यू बाय बड़ेकर ग्रुप। देवेंद्रची अविश्रांत मेहनत आणि लोकांचं त्याच्यावर असलेलं प्रेम, ह्या दोन्ही गोष्टींनी त्याला हा मोठा विजय मिळवून दिलेला आहे. महाराष्ट्राची इच्छा आहे, कार्यकर्त्यांची इच्छा आहे की देवेंद्र फडणवीसांनी परत मुख्यमंत्री व्हावं. हो, यावरून हे आपण समजू शकतो की महाराष्ट्राची आणि जनतेची इच्छा आहे की देवेंद्रनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवावं. मधल्या काळामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झाले. त्या काळामध्ये एक आई म्हणून तुम्ही त्या घटनात मला कशा प्रकारे बघत होता आणि आजचा विजय? मला कधीच आरोप प्रत्यारोपांमध्ये तथ्य वाटत नाही, कारण माझा मुलगा काय आहे हे त्याला मला पूर्णपणे माहित आहे. त्यामुळे मी कधीच त्या गोष्टींवर विश्वास ठेवलेला नाही. जे यश मिळालं काय वाटतं, काय कारण आहे? लाडक्या बहीण असेल किंवा इतर योजना असेल, त्यांचं एक व्हिजन आहे महाराष्ट्राला. नाही, लाडक्या बहिणींचं तर यश आहेच, पण त्याचं जे अविश्रांत त्याची जी मेहनत आहे आणि त्याची जी लोकप्रियता आहे त्याचंच हे यश आहे. तुमचं फोनवर संवाद झाला, काय बोलणं झालं? नाही झाला फोनवर, नाही, अजिबात नाही झाला, काहीच नाही झालं. तुमचा मुलगा आता लाडक्या बहिणींचा देवाभाऊ झालेला आहे, त्याला बहिणी भेटलेल्या आहेत. तुम्हाला मुली मिळाल्या? हो, मुलगी नव्हती ना मला, त्यामुळे इतक्या मुली मिळाल्या. यशाचं कसं मूल्यमापन कराल तुम्ही या सगळ्या? काय नाही, मला तो अतिशय हुशार आहे, चतुर आहे, प्रत्येक गोष्टीला बरोबर न्याय द्यायची त्याची हे आहे, हिंमत आहे, त्याच्यामुळे तो विजय झाला. 220च्या जवळपास जागा मिळतात, एक सर्वाधिक ऐतिहासिक असा विजय असेल. बरोबर आहे ना. त्यांनी वर्षाच्या सुरुवातीपासून आणि तसं 5ही वर्ष त्यांनी व्हिजन ठेवलं हे आपल्यासमोर, आणि त्या दृष्टीने त्यांनी मेहनत केली. 24 तासातले तो मुलगा 2-3 तासाच्या वर झोपलेला नाहीये कधी. कधी बोलणं व्हायचं प्रचार काळामध्ये, कधी संवाद व्हायचा मागच्या? नाही, तो नाही, काही नाही, कारण तो इतका बिझी होता की सकाळी उठल्याबरोबर बाहेर पडायचं, रात्री केव्हा तरी यायचं, त्यामुळे विशेष काही संवाद नव्हता होत. काकू, आता त्याला मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला पाहायचं आहे का? तुमची इच्छा आहे का? पाहिलेलं आहे मी त्याला मुख्यमंत्री म्हणून. मला मुख्यमंत्री परत एकदा मी त्याला मुख्यमंत्री झालेलं पाहिलं आहे. त्यांनी किती चांगलं काम केलं, लोकांनी किती प्रशंसा केली हे पण मला माहिती आहे. आणि आता पण तो मुख्यमंत्री होणार आहे आणि 5 वर्षाच्या अनुभवानंतर तो अतिशय उत्कृष्टपणे वरती जाईल. याचा गोष्टी असेल ज्या गोष्टी त्यांनी आता पुढच्या 5 वर्षात पूर्ण करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तुमच्या मुलाकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला? मला एक आई म्हणून, महाराष्ट्राची एक नागरिक म्हणून काय अपेक्षा तुम्हाला? मला काही नाही, त्यांनी सगळं राज्य सुचारूपणे तो चालवेल त्याची मला खात्री आहे, आणि सगळ्या लोकांना तो न्याय देतो. त्याच्या स्वभावात हे नाही, जे कोणी त्याच्याकडे येतील त्यांना जितका काही ज्या प्रकारे न्याय देता येईल त्या प्रकारे तो न्याय देतो. आणि बाकी तर सगळं काय मधल्या काळात त्यांच्या प्रतिमेला घेऊन आक्रमण झाले वेगवेगळे, घेरण्याचा प्रयत्न झाला, कॉर्नर करण्याचा प्रयत्न झाला. राजकारणात हे चालूच असतं, पण देवेंद्र कधीच अशा गोष्टींनी विचलित होत नाही. किती कोणी कॉर्नर करा, किती टीका करा, कारण त्याला हे माहित आहे, तो अविचल असतो की हे सगळं काही खोटं आहे, आणि जनतेलाही हे माहित आहे. त्याच्यामुळे तो खूपच ठाम आहे स्वतः सगळ्या बाबतीत. नव्या युगातला अभिमन्यू असा प्रचार होत होता, तुम्हाला आता विश्वास झालेला तुमचा मुलगा अभिमन्यू? बिलकुल 100% अभिमन्यू. अरे बापरे, हिंदी. आज जो रिजल्ट आया है, आपकी पहली प्रतिक्रिया क्या है? आप किस तरीके से खुशी जता रहे हैं? मुझे बहुत खुशी हुई है. मुझे कॉन्फिडेंस भी था, लेकिन जब तक रिजल्ट नहीं आते तब तक कॉन्फिडेंस में कोई मतलब नहीं रहता. रिजल्ट आ गया, उसके बाद में मेरा कॉन्फिडेंस सच हो गया. इसकी मुझे बहुत खुशी है. माता जी, आप चाहते हैं कि दोबारा से वो मुख्यमंत्री बने? दोबारा से तो बन गए हैं, अभी दोबारा से बन गए हैं. अब अगले 5 साल का देखेंगे क्या है. जो मेहनत देवेंद्र जी ने अगले 5 साल में उनको ले भी जाएंगे उधर दिल्ली. अपने को क्या मन, मुझे तो उसको भी मुंबई में ही रहना है और मुझे भी महाराष्ट्र में ही रहना है. दिल्ली का अगर मौका मिलता है तो उनको जाना चाहिए बड़े पद पर. अब वो नहीं, अभी तो मैं नहीं बता सकती. किस तरीके की मेहनत आपने देखी उनकी? अरे 24/7, कुछ भी नहीं, घर में नहीं, कहीं नहीं, खाना नहीं, पीना नहीं, कुछ भी नहीं. बिल्कुल सवेरे निकले बाहर की रात को कब आते तो हमको पता नहीं रहता था. लाडली बहनों का प्यार भी मिला है देवेंद्र जी को? तो मिला होगा.
जरूर मिलाऊंगा। 200 से ज्यादा सीटें महायुति की आ गई। हाँ। कहीं ना कहीं ये अभूतपूर्व नहीं है? आज के दौर के अभिमन्यु की तरह उन्हें प्रोजेक्ट किया जा रहा है कहीं ना कहीं। बराबर है ना, एकदम करेक्ट है, एग्जैक्ट शब्द है अभिमन्यु का। हाँ। खुशी है एक माता के रूप में? अरे बहुत ही खुशी आहे, खुशी क्यों नाही रहेंगी। काकू देवाजवळ काय साकडं घातलं होतं तुम्ही? काही नाही, मी काही साकडं वगैरे नाही घातलं, मला माहिती आहे, माझी खात्री आहे त्याच्याबद्दल, आणि साकडं वगैरे घालायची गरजच नव्हती काही मला माहित होतं तो नक्की निवडून येणार। आणि काकू दिल्लीला देवेंद्र फडणवीस जातील अशी देखील चर्चा होती, तुम्हाला काय वाटतं त्यांनी दिल्लीला जावं? नाही, त्यालाच नाही वाटत आपण दिल्लीला जावं, त्याला महाराष्ट्रातच राहायचं आहे, त्याला नाही जायचं आहे दिल्लीला।